नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहू बातम्या विस्ताराने। ते मी लढत आलं त्यांना मान नदी सोडून पलीकडल्या 52 गावासाठी आरती आमदारकी बापूची वापरली। कोऱ्या लेटरवर सह्या करायचा, लाखाचा कोटीचा किती निधी घेतला काय घेतला बापूने कधी बघितला नाही। त्या ठिकाणी उद्घाटन करायला गेलं, बापू उद्घाटन जवळकर अध्यक्ष असायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्ही बापूला निवडून दिलं होतं, परंतु खरा फायदा त्या माणसाने घेतला आणि त्या ठिकाणी बापूचा भोळा भाबडा स्वभाव बघून बापू मुंबईला गेला त्या कामाचं भूमिपूजन करायचं आणि मी हे काम आणलंय म्हणून त्या गावाला सांगायचं। बापूंच्या नावाची उंची आणि बापूच्या नावाचा त्या ठिकाणी उल्लेख होत येत नव्हता। हे कपटी कारस्थान चाललेलं भोळ्या भाबड्या बापूला काय समजलं नाही। निवडणूक उंबरठ्यावर आली, अरे ज्या गावात आपले सांगोल्याच्या शहरामध्ये तालुक्याची आमसभा भरायची, त्या आमसभेमध्ये त्या आमसभेचे अध्यक्ष त्या तालुक्याचे आमदार असतात आणि त्यांनी त्या कामाच्या काही अडचणी असतील, कामाच्या काही अडचणी असतील, लोकांच्या काही सूचना असतील तर त्या ठिकाणी सर्व निपटारा त्या आमदारांनी करायचा असतो। परंतु हे जवळेकर हिंमुसलेल्या तोंडाचा कधी आमदार माणसात होणार नाही। बापूला माहिती होतं म्हणून त्या आमसभेला सुद्धा माईक त्याला संपूर्ण ताबा द्यायचा आणि बापू निवांत बसायचे। एवढ्या मनाचा दिलदार मोठा आमदार असणारा माणूस या ठिकाणी जगाच्या पाठीवर बघायला मिळणार नाही। परंतु हे सगळं एवढं करून सुद्धा विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आणि त्यावेळेला बापूला म्हणायचं मी विधान परिषदेला तुम्ही विधानसभेला, अरे अर्ज भरायची वेळ आली तरी बापूला तसंच म्हणत होतं, अर्ज भरला तरी मी तसंच म्हणत होतं, अर्ज काढायची वेळ आली तरी मी तसंच म्हणत होतं, तरी सुद्धा बापूला त्यांनी कापीत ठेवलं। परंतु या ठिकाणी तालुक्यातले जे काही लोक आहेत ते ह्या तालुक्याचा सर्वांगीण चौफेर विकास ज्या बापूने केलाय ती लोक उघड्या डोळ्यानं बघत होते आणि या भोळ्या बाबड्या आमदार बापूलाही जवळकर फसवायला लागले, गंडवायला लागलाय। या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत दुकानदारी करताय, विरोधी पक्षाला पाठिंबा देताय। गेल्या वेळेला मात्र विरोधी पक्षाचं काय चांगलं नाही दुकानदारी म्हणून बापूच्या ताकद येऊन बसला। तर आता तर या माणसाने काय केलंय की या ठिकाणी बारामतीला जाऊन त्या ठिकाणी मॅच फिक्सिंगची नुरा कुस्ती खेळायची ठरवली, कारण आता या ठिकाणी पाठिंबा देऊन घेतली आता तरुण पोरं कोण ऐकणार नाही। हे नेमकं जवळेकरांनी आणि बारामतीकरांनी हेरलं म्हणून या ठिकाणी ब्रीफ प्लॅन काढला की या महाविकास आघाडीमध्ये 2 उमेदवार उभा करायचे, एक हिकंड एक तिकंड। बघा तुम्ही पोखरा आलेल्या गाड्या जरा बघा, त्या गाड्यावर फोटो एकसारखे आहेत, त्या गाड्याचे झेंडे एकसारखे आहेत, त्या सगळ्या फ्लॅगचे प्रिंटिंग सुद्धा एका ठिकाणी झालेले आहे। म्हणून हे सगळं मॅच फिक्सिंग झालंय आणि बापूची मतं खायला त्याला उमेदवारी महाविकास आघाडीने दिली आहे। ती उभ्या आयुष्यात माणसात कधी ग्रवळे जवळच्या ग्रामपंचायतला सुद्धा निवडून आलेला आहे। म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, एक मत का मत महत्वाचं आहे। ज्या माणसानं तालुक्यात विकासाच्या कामाचा डोंगर रचला आणि या महाराष्ट्रामध्ये विक्रम केला त्या माणसाला आपण थोड्या तितक्या मताने निवडून चालणार नाही, कारण विक्रमी मतानच आपल्याला निवडून द्यावं लागणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या माझा एकच मोर्चा, माझं जरी आडनाव देशमुख असलं तर मूळ आडनाव इंगोल्या, सोनार सिद्धाला माझं तोंड आहे, माझं सोनार सिद्धाकड। माझ्या या सगळ्या भाऊकीला सांगतोय, माझ्या या माळी समाजाला सांगतोय, माझ्या या धनगर समाजाला सांगतोय, माझ्या सगळ्या मागासवर्गीय बांधवाला सांगतोय, हा भोळा भाबडा माणूस आहे, 18 पगड जातीला एकत्रित घेऊन जाणारा
फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीचा हा नेता आहे. त्या माणसाला जातीपातीच्या भिंती कधीच तोडून टाकलेल्या विशाल मनाचा हा माणूस आहे. म्हणून या तालुक्यात संकुचित वृत्तीनं काही लोक वागायला लागले. ते रात्र वेगळ्याच्या माझ्या तरुण बांधवांना सांगायचं आहे, या सगळ्या बांधवांनी आता ही निवडणूक मनावर घ्यायची आहे. गावगाड्यातलं पुढारी एका बाजूला, माझ्या तरुण कोंड सगळी एका बाजूला झालेली, सगळ्या गावामध्ये असंच या ठिकाणी प्रदर्शन बघायला मिळतंय. त्यामुळं आता मांजरी तर म्हणली एका बाजूला 6 माजी सरपंच आणि गाव सगळे एका बाजूला, अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण तालुक्यामध्ये. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे, या तालुक्यातल्या काळ्या आईला हिरवा चालवले, ज्यानं शेतीच्या पाण्याच्या संपूर्ण योजना पूर्णत्वास केल्या. अरे राजाराम पाटलाचं नाव यांनी उंचावलं, त्या गावाचं नाव रोशन केलं. आपल्या तालुक्यामध्ये सुवर्णाक्षरानं ह्या माणसाचं नाव घ्यावं अशा पद्धतीचं काम या माणसाने केलेलं आहे. आणि याची उतराई म्हणून उद्याच्या 20 तारखेला आपण या बापूच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. अरे जवळच्या चाळुक्य पाटलाने या माणसाला दगा दिलेला आहे. अरे हे काही अडचण नाही, हे घरानं पहिल्यापासून तालुक्याला सळतंय. काँग्रेस असताना मी तसंच होतं, शिवसेनेत गेलं तरी मी तसंच आहे, पुढे सुद्धा हे असंच राहणार आहे. त्यांना काय राजकारणाचं देणं घेणं नाही. या माणसाला भरल्या हातानं तुम्ही आम्ही 4 आमदारांची ताकद असलेला साखर कारखाना दिला, परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 80 कोटीचा साखर कारखाना या माणसानं 400 कोटी पर्यंत नेला. आणि या ठिकाणी आपली मौज मजा केली, गाड्या घोडे बदलला आणि या कारखाना मोडून खाल्ला. या ठिकाणी 5000 लोक या ठिकाणी कारखान्यात कामाला होती. त्या लोकांची लग्न झाली, त्या पोरांची 1.5 वर्षात कारखाना बंद पडला. आणि या ठिकाणी काय आता कारखान्याची परिस्थिती, अरे पत्र सुद्धा या औलादीला विकलं. आणि या ठिकाणी बापू सांगते तर मी MIDC आणणार आहे. आता टीव्ही प्रचारात म्हणते मी MIDC आणणार आहे. अरे पत्र तुम्हाला पूर्ण नाही, अरे आता MIDC कशी करणार हा प्रश्न तुमच्या पुढे आहे. दुसरा विषय असा आहे, सहकारातली वसंतदादा सहकारी सूतगिरणी मेथोडे फाट्यावर काढली. सांगोला आणि पंढरपूरच्या 2 कार्यक्षेत्र असलेली सूतगिरणी आहे. आणि या सूतगिरणीचे शेअर्स गोळा करून ही सूतगिरणी मोडून खाल्ली. त्याच्या आलेल्या पैशाची अफरातफर केलेल्या फौजदारी दाखल झालेल्या 15 दिवसात त्याला दिले द्या. अरे ही जे ऑफिस आहे टोलेचं, ते ऑफिस सुद्धा बळीराजा फलोत्पादक संघाचा आहे. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी येवण्याच्या नावावर पुतण्याच्या नावावर करून धनश्री बँकेचं कर्ज काढून आलीच्या ऑफिस टाकले. अशा पद्धतीचा सहकार मोडून खाणारा माणूस या ठिकाणी शहाजी बापूच्या समोर या ठिकाणी मला आमदार व्हायचा म्हणतोय. हे आमदार गंडार काय होत नसते, फक्त मत खायला उभा राहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो, आपलं एक मत आपल्या माझ्या भावभावकीला मला सांगायचं आहे, आपण एक मत पास करू नका. अरे आपल्या या इंगोल्याच्या भावकीने ठरवलं, बेडसंगीचे इंगोले, एकलपूरचे इंगोले, कामगारचे इंगोले, सावंत देशमुख पाटलं आणि जवळची देशमुख, ही सगळी जर आपण पाठीच्या बापूचे राहिलो तर बापू महाराष्ट्रात विक्रमी मताने येणार आहे. या ठिकाणी आमच्या माळी समाजात, धनगर समाजात हे तर ही निवडणूक डोक्यावरच घेतली आहे. म्हणून या ठिकाणी आता चिंता करू नका. उद्याची निवडणूक आपण बापूच्या बाबतीत मी मगात शिवण्यामध्ये सांगितलं, ह्या राजकारणाच्या 8वी निवडणूक आहे बापूची. अरे 2 वेळा ग्रामपंचायत लढलं तर घरादाराचा पाय वाट लागत्या. या माणसाच्या घरादाराची राग रंगोळी झाली. 4 भावाचं बलिदान या राजकारणात केलं. त्या माणसानं छातीवर दगड ठेवून हे सगळे दुःख बाजूला सारून माझ्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी मिळालं पाहिजे, काळी आईला हिरवा शालू नेसल्याशिवाय मी निर्धास्त झोपणार नाही, भीष्म प्रतिज्ञा माणसानं केली. म्हणून आमच्यासारखे शिष्य या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एकलव्यानं अंत दिला होता, परंतु आम्ही असा शिष्य आहे बापू, अरे बापूसाठी जीव देणारा, परंतु बापूला या ठिकाणी
म्हणून या ठिकाणी सगळ्याला मला सांगायचं, जरी कोरोनामध्ये हत्तीसारखा नानाचा भाव गेला, तानाजी तात्या गेला, आमचं प्राध्यापक नेताजी सर गेला, शिवाजी दादा गेलं, ही सगळे भावंडे गेले. आता बापू एकटं पडलंय. मध्ये आजारी पडलं होतं, नवा जन्म झाला, त्या ठिकाणी ऍडमिट झाल्यावर जवळकर सगळ्या तालुक्यातलं गाव भेट दौरे काढायला लागला. त्याला आमदारकीचं ठोवायला लागलं होतं की बापू आता ठिकाणी आजारी पडले म्हटल्यावर बापू काय आता तिथं नीट येत नाही, त्याची वासना झाडली नाही. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे, कावळ्याच्या शापानं पुढं करत नाही. ते आमदार गणपतराव देशमुख साहेबांना बी आवलाचा शेत बनत होते. म्हातारा गेल्यावर मीच आहे. सगळ्या आमदाराचं वाईट चिंतणारा खूप वाईट माणूस असेल तर ती जवळकर आहे. म्हणून अशा माणसापासून तुम्ही सावध राहा. रात्र वैल्याची आहे. या ठिकाणी हे 4 भाऊ बलिदान झाले. बापू एकटा पडला असं आम्हाला वाटायला लागलं, परंतु या ठिकाणी आमच्यासारखी नानाची फळी बापूच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेली आहे. पण तेवढंच कर्तव्य तुमचं आहे. या एकाच पोटसाठी सुद्धा बापूने 40-50 कोटीचा निधी दिलेला आहे. आता शिवण्यात विजय बापूने सांगितलं आम्हाला 52 कोटी निधी दिलाय. अरे काय कोटीचा आकडा. मग अशा माणसाला भाव म्हणून तुम्ही पाठीशी राहिलं पाहिजे. कारण सुभाष नाना खमक्या होता, आम्ही त्यांचे चेहरे होतो, विधानसभेला फिरत होतो, बाजूला मदत होत होती, आता सुद्धा होते. परंतु जाता जाता मी एवढंच सांगेन की बापूच्या पाठीवर तुम्ही भाव म्हणून त्यांना उभा राहणारा गालाय. सगळ्यांनी हात वर करा आणि बापूला पाठिंबा द्या. आदरणीय ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील आमदार यांचा